आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकला पालकमंत्री देण्यासाठी सरकारने तत्परता दाखवली नाही। 15 ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची अपेक्षा करू। पालकमंत्री पदावरून आता जयंत पाटलांचा राज्य सरकारला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कुंभमेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक। या बैठकीला गिरीश महाजनांची उपस्थिती। दोन्ही उपमुख्यमंत्री पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला अनुपस्थित। 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं हे दुर्दैवी। स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर। लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। वीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवावा। राऊतांची मागणी। राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले, राऊतांचा आरोप। सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका। निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप। लपवलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकरांची मागणी। अहिल्यानगरच्या राहता शहरात दोन्ही शिवसेना आमनेसामने। शिंदेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊतांविरोधात आंदोलन, तर ठाकरेंच्या सेनेकडून नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन। शहरात काही काळ तणावाचं वातावरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल मोठे, राहुल जगताप, विजय भांबळेंच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली। महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का याकडे लक्ष। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार। 28 फेब्रुवारीला नारायणगावातील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता। कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात।